हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्येच बोगस डिग्री। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट डिग्री घोटाळा। विद्यापीठातीलच काही कर्मचारी रॅकेट चालवत असल्याची माहिती। नीटच्या पुनर्परीक्षेचा देखील पेपर फुटल्याचा दावा। गुजरातमधील विद्यार्थ्याची मुंबई सीबीआयकडे तक्रार। फिजिक्सचे 45 पैकी 40 प्रश्न फुटल्याचा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयकडून 13 आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल। 360 साक्षीदार। आज सुनावणी होणार। आरोपींमध्ये शिवराज मोटेगावकरचाही समावेश। विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मोठ्या बैठका। गृहसचिव आणि आयबी प्रमुखांसोबत रात्री उशिरा महत्त्वाची चर्चा। मुंबई महापालिकेमध्ये पुन्हा नवीन वाहन खरेदीचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ वाहन सोयीचं नाही। भाजप नेत्यांचा दावा। इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव आयुक्तांना पाठवणार। मनोज जरांगेंची आज पत्रकार परिषद। मराठा आरक्षणाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात बोलणार। आंदोलनाची पुढची दिशाही स्पष्ट करणार। राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा इशारा। कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज। कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्राबाहेर, तर पंचगंगेची पाणी पातळी आज 31 फुटांवर। कोल्हापुरातील 30 बंधारे पाण्याखाली। जायकवाडी धरणातील पाणीसाठा 66.20%वर। पाणलोट क्षेत्रातील पावसानं पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ। चंद्रपूरसह गोंदियाला पावसाचा रेड अलर्ट, तर नागपूरसह भंडारा आणि वर्धा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। नाशिक जिल्ह्यातील 14 ते 15 धरणांमधून आजही पाण्याचा विसर्ग कायम। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला। खडकवासला धरण साखळीमधील 4ही धरणांमध्ये पाणीसाठा 93%वर। गेल्या वर्षीपेक्षा जास्त पाणीसाठा। मुंबई पुणे रेल्वेची तिसरी मार्गिका अखेर 20 दिवसांनंतर सुरू। कर्जत लोणावळा घाट विभागातली दुरुस्ती अखेर पूर्ण। धारावीसह विविध प्रकल्पांसाठी जवळपास 3,500 झाडे तोडली जाणार। काही झाडांचं पालघर जिल्ह्यात पुनर्रोपण। पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। 30% सरकारी जमीन विनामूल्य देणार। राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। प्रमुख मंदिरांना आकर्षक सजावट। शिर्डी, शेगाव, नरसोबाच्या वाडीत देखील भाविकांची अलोट गर्दी। नागपूरमध्ये जुन्या भाडेकरून घरामध्ये घुसून चाकून वार, तर एका महिलेचा यामध्ये मृत्यू। रेडिओच्या आवाजावरून झालं होतं भांडण। एसएमबी मधील 50% कॉन्स्टेबल पद आता अग्निवीरांसाठी आरक्षित। केंद्र सरकारची मोठी घोषणा। पीओके मध्ये आंदोलकांवर गोळीबारात